सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 22 दिवसांनी वाल्मिक कराड अखेर शरण। गुन्हा बीड पोलिसांकडे दाखल असताना सीआयडीकडे शरणागती का, सवाल उपस्थित। वाल्मिकला घेऊन सीआयडीचं पथक बीडच्या केसच्या दिशेनं। आजच सुनावणी होणार की नाही याकडे लक्ष। गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। बीड प्रकरणी दोषींना सोडणार नाही, सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर 3 आरोपींनाही अटक करा, देशमुख कुटुंबाची मागणी। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचंही आवाहन। शरण आलेल्या आकावरही 302 चा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांची मागणी। संपत्ती जप्त केली म्हणून कराड शरण आल्याचा दावा। आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही, अभिनेत्री प्राजक्ता माळीचं स्पष्टीकरण। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करू, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। बीड प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड शरण, ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर एटीएसची कारवाई। 4 दिवसात 9 बांगलादेशींना एटीएस कडून अटक। न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत। ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।